हा, मग संचालक पदाकरता संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण 5 कोटीचा रेट डायरेक्ट. इतर संचालकांचा रेट 2, ह्याच्यात बी 2 कोटी संपूर्ण वाटा कृषी मंत्री यांचे 2 कोटी. 2 आणि 2 4 7 शून्य आहेत. माझं गणित जरा कच्चं आहे, तुम्ही थोडस पक्क करून द्या अशी माझी विनंती आहे. हा, संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण कार्यालयातील तंत्र अधिकारी खाते 1 कोटी रुपये, कृषी अधिकारी खाते 60 लाख, तंत्र अधिकारी बियाणे 25 लाख, कृषी अधिकारी बियाणे 15 लाख, कृषी उपसंचालक बियाणे 80 लाख, तंत्र अधिकारी कीटकनाशके 50 लाख, कृषी अधिकारी कीटकनाशके 30 लाख, विभागीय कृषी सहसंचालक तंत्र अधिकारी गुण नियंत्रण बघा विभाग पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक 1 कोटी, उर्वरित सर्व विभाग 50 लाख. त्यांच्या नंतर त्यांच्या अधीनस्थ कार्यरत असणारे कृषी अधिकारी विभाग सर्व विभाग 30 लाख. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नांदेड, कोल्हापूर, जालना, यवतमाळ जिल्ह्याकरता 60 लाख. नागपूर विभागातील गुण नियंत्रण अधिकारी जिल्हा स्तरावरील 10 लाख. अमरावती, मराठवाडा, कोकण, ठाणे इतर जिल्ह्यासाठी 25 लाख. पुणे, नाशिक व कोल्हापूर विभागातील इतर जिल्ह्यांसाठी 40 लाख. इतर कोणत्याही पदासाठी कुटुंबाजवळ राहण्यासाठी म्हणून मंत्री स्तरावर होणाऱ्या बदल्यांमध्ये कमीत कमी 2,50,000 रुपये. जर कृषी खात्यातल्या कोणाला आपल्या कुटुंबाच्या किंवा तालुक्याच्या गावात जायचं असेल, जिल्ह्याच्या गावात जायचं असेल तर त्याचा रेट 2.5 लाख रुपये होता. पदोन्नती प्रक्रियेतील ज्या अधिकाऱ्यांच्या चौकशा सुरू आहेत, ऐका, त्या अधिकाऱ्यांच्या चौकशा बंद करण्यासाठी कमीत कमी 25 लाख ते 1 कोटी रुपये एवढे घेतले जात होते. आणि हे फाईल वरून लक्षात येईल. मी त्या फाईली आणि हे सुद्धा सगळं जाहीर करील असं माझं मत आहे. सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या पदोन्नत्यांच्या नसती यांची पाहणी आणि अभ्यास केला असता 70 ते 80% बदल नागरी सेवा मंडळाच्या शिफारशीशिवाय केलेल्या आहेत. नागरी सेवा विकास मंडळ म्हणजे माहिती आहे ना, सरकारने काय केलेलं आहे की हा जो बदली अधिनियम झालेला आहे तो सगळ्यात खाली अगोदर अधिकाऱ्यांनी करायचा आणि नंतर मंत्र्याकडे. 70 ते 80% हे बघितलेलं नाही, 20% सुद्धा पाहिलेलं नाही. सर्व बदल्या व पदोन्नतीमध्ये तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे, प्रशांत भामरे, रविकिरण पाटील यांनी कृषी आयुक्तालय स्तरावरील संपूर्ण महाराष्ट्रात ठराविक एजंटची नेमणूक केली होती. प्रशांत भामरे व रविकिरण पाटील यांचे सीडीआर, परत भ्रमण दूरध्वनी सीडीआर रिपोर्ट, कार्यालयातील दूरध्वनी तसेच व्हॉट्सअपवरील कॉल संबंधित कंपनीकडून माहिती मागविल्यास सर्व एजंटची नावे बाहेर पडतील आणि त्यानुसार ठरवलेली दरसूची सुद्धा बाहेर पडेल. या बदल्यांसाठी सुद्धा SIT चौकशी करावी, कारण हा किंवा ईडी कडे पाठवा 100 कोटीपेक्षा अधिकच्या रकमेचा हा भ्रष्टाचार या ठिकाणी आहे. याच्यात एकच शेवटचं वाक्य वाचून दाखवतो. हे बदल्याचं रेट कार्ड मी सांगितलं. एक वाक्य माझ्याकडे आलं, निविदेची रक्कम अंतिम करताना कृषी मंत्र्याच्या मर्जीतील खाजगी सचिव श्री भामरे, श्री रविकिरण पाटील, श्री वाल्मिक कराड, म्हणजे वाल्मिकांना आम्हाला वाटत होतं की जिल्ह्याचेच बाप आहेत. ते म्हणले ना, जिल्ह्याचा बाप कोण आहे? आमच्या जिल्ह्याचा बाप वाल्मिकांना. आम्हाला वाटत होतं आमच्या जिल्ह्याचाच बाप आहे, पण हे निविदा ठरवण्याच्या ह्याच्यात बी बाप गेला. तिथं वाल्मिकांना कराड, श्री नागरगोजे तसेच कृषी खात्यातील एक कृषी सहसंचालक, एक अधीक्षक कृषी अधिकारी व एक कृषी उपसंचालक तसेच ठाण्याचे विभागीय गुणवत्ता नियंत्रक. ठाण्यावाल्यावरती जास्त म्हणजे ठाणे म्हणजे कसं काय तिथं गेलाय काय कळा ना बाबा. त्यांचं आणि धनंजय मुंडेंचं कसं जमलं काय, ह्या लोकांनी जमवलं काय? तज्ञ समिती आर्थिक निकषाकरिता बैठकीकरिता बसेल. या तज्ञ समितीचे सदस्य जर वाल्मिकांना कराड असतील
तर मग धनंजय मुंडे साहेब, तुम्ही या तज्ञ समितीचा अध्यक्ष सुद्धा स्वतः राहायच्या ऐवजी वाल्मिकांना कराडलाच केला असेल ना, हे याच्याहून दिसतंय. बसेल त्यानंतरच निविदा अंतिम केले जातील. काय वाल्मिकांनाच्या अध्यक्षतेखाली निविदा अंतिम केल्या जातील. निविदा अंतिम केल्यानंतर कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. आका आले आका म्हणजे आका फक्त बीड जिल्ह्यापुरते नव्हते. गोविंदजी, आकांचं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र होतं. तेव्हा माझी विनंती आहे की माननीय धनंजय मुंडे साहेब, तुम्ही त्या माय माऊली कोण आहेत त्या दमानिया ताई, त्यांना दमानिया म्हणता, अजून काय काय म्हणता, अर्धवट डोकं, अर्धवट, हे पूर्ण डोकं वापरून मी हे केलं. कृपया माझ्या प्रश्नाची उत्तर द्या आणि कागदावर लढा आता चालू होऊ द्या. तुमचा लढा चालू होऊ द्या. माझ्यावरती तुम्हाला कोणता खटला दाखल करायचा आहे बदनामीकारकचा, तो खटला तुम्ही दाखल करा. बदनामी 100 कोटीचा करा, 200 कोटीचा करा. माझ्याजवळ तर एवढं नाहीये काही, परंतु जेवढा करायचा आहे तेवढा करा. मी ह्याच्यात माघार घेत नाही, बरं का. आणि तुम्ही अंजली दमानिया ताईंनी मला वाटतं हे सगळं सांगितलेलं आहे. फक्त त्यांना याचे डिटेल्स माझ्याकडे जेवढे आलेले तेवढे डिटेल्स नव्हते. हे एवढं माझं झालं. आता तुम्हाला काही विचारायचं असलं तर विचारा.